हाय बी-पी म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा अनेक लोकांमध्ये शांतपणे वाढणारा आजार आहे. सुरुवातीला काही लक्षणे दिसत नाहीत, पण वेळेवर नियंत्रण न ठेवलं तर हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतो. काही लोकांमध्ये जीवनशैली बदलून बी-पी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित येऊ शकतो. मात्र खूप जास्त बी-पी असेल तर डॉक्टरांच्या औषधांची गरज पडू शकते. बी-पी कायमचा नियंत्रित ठेवण्यासाठी मिठाचं प्रमाण कमी करा. जास्त मीठ बी-पी वाढवतं. दिवसाला साधारण 1 चमच्यापेक्षा कमीच मीठ खा. पापड, लोणचे, चिप्स, फरसाण, बिस्किटं, बेकरी पदार्थ बंद करा. फास्ट फूड खाऊच नका. काळं मीठ किंवा सैंधव मीठ वापरा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. पोटावरील चरबी वाढली की बी-पी वाढण्याचा धोका वाढतो. त्यासाठी रोज चाला. गोड पदार्थ कमी करा. रात्री हलकं जेवण करा. साखरयुक्त पेये टाळा. फक्त 5 ते 10% जरी वजन कमी झालं तरी तुमचा बी-पी खूप नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. रोज चाला आणि व्यायाम करा. व्यायामामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात. रोज 30 ते 45 मिनिटे वेगाने चाला. योगासने करा. सायकलिंग करा. हलका व्यायाम नक्कीच करा. हाय बी-पीसाठी उपयुक्त अशी योगासनं म्हणजे अनुलोम विलोम, भांभरी प्राणायाम, शवासन, वज्रासन. खूप जोरदार व्यायाम अचानक सुरू करू नका. हळूहळू व्यायाम वाढवा. ताणतणाव कमी करा. ताण वाढला की बी-पी वाढतो. यासाठी ध्यान करा. प्राणायाम करा. चांगली झोप घ्या. मोबाईल आणि नकारात्मक बातम्या कमी करा. निसर्गामध्ये वेळ घालवा. यामुळे आपला विरंगुळा होतो आणि आपलं मनही हलकं होतं. आवडीचं संगीत ऐका. पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तासाची झोप नक्की घ्या. झोप जर कमी झाली तर हार्मोन्स बिघडतात. त्यामुळे बी-पी वाढतो आणि हृदयावरती ताण येऊ शकतो. त्यामुळे झोप चांगली घ्या. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. धूम्रपान, मद्यपान टाळा. तंबाखू, सिगारेट रक्तवाहिन्या आकुंचित करतात. मद्यपानामुळे बी-पी वाढतो. हे बंद केल्यावर काही आठवड्यातच फरक जाणवू शकतो. नक्की बघा. पोटॅशियमयुक्त पदार्थ नक्की खा. हे सोडियम आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतात. यासाठी केळे, नारळ पाणी, डाळी, पालक, बीट यासारख्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. दही खा. फळे खा. बी-पीसाठी उपयुक्त आहार. पण किडनीचा आजार असल्यास पोटॅशियम जास्त घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कॅफीन आणि जास्त चहा, कॉफी घेऊ नका. काही लोकांमध्ये चहा, कॉफीमुळे बी-पी वाढतो. दिवसातून वारंवार चहा घेणं टाळा. एनर्जी ड्रिंक्स टाळा. पाणी पुरेसं प्या. शरीर डिहायड्रेट झाल्यावर रक्तदाबात बदल होऊ शकतात. दिवसभर थोडं थोडं पाणी प्या. उन्हाळ्यात विशेष काळजी घ्या. घरच्या घरी बी-पी तपासत राहा. त्याचप्रमाणे जर तुमचा बी-पी 120 ते 80 असेल तर सामान्य आहे. 140 ते 90पेक्षा जास्त असेल तर हाय बी-पी समजला जातो. यासाठी काही घरगुती उपाय सहाय्यक म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये लसूण, मेथी, आवळा, तुळशी यांचा नक्कीच समावेश करू शकता. जर तुम्ही आधीपासूनच बी-पीच्या गोळ्या घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला न घेता त्या अजिबात बंद करू नका. कोणती लक्षणे धोकादायक असू शकतात? जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी असेल, छातीत दुखत असेल, धाप लागत असेल, चक्कर येत असेल तर मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांचा बी-पी फक्त जीवनशैली बदलून नियंत्रणामध्ये येतो, पण काहींना औषधं घेणंच आवश्यक असतात. त्यामुळे नियमित बी-पी तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधं अचानक बंद करू नका. यासाठी तुम्ही योग्य आहार, व्यायाम, ताण कमी ठेवा, चांगली झोप घ्या. बी-पी नियंत्रणासाठी हा सर्वात सुरक्षित असा मार्ग आहे. तेव्हा नक्कीच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. नक्कीच तुमचा बी-पी नैसर्गिकरित्या कमी झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल. फक्त यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा.